नर्मदे हर, रामकृष्ण हरी, जय श्रीराम। आज हा जो आपण व्हिडिओ बनवत आहोत, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक अशी आनंदाची बातमी द्यायची आहे। आणि ती आनंदाची बातमी म्हणजे जीवनामध्ये मनुष्याला सगळे सुख उपभोगत असताना, त्या सुख उपभोगत असताना मनुष्य म्हणत असतो की ही कुणाची तरी पुण्याई आहे। तर ह्याच्यासाठी कुणाची तरी पुण्याई म्हणण्यापेक्षा आपल्याला स्वतःचीच पुण्याई स्वतःसाठी आणि पुढील पिढीसाठी कमवून ठेवायची। त्याच्यासाठी आपल्याला एक साधना करायची आहे। आणि ती साधना कशी करायची, कुठं करायची, कधी करायची, तर आणि कोणासोबत करायची, तर याची सगळी माहिती आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। कारण आपण मे महिन्यामध्ये म्हणजे 2024 मधल्याच तर आपण अयोध्या यात्रा केली। आणि अयोध्येला ज्यावेळी गेलो, भगवान प्रभू रामचंद्रांचं आपण दर्शन घेतलं। आणि प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतल्यानंतर खरोखर मन एवढं प्रसन्न होऊन जातं की मनुष्य स्वतःला विसरून जातो। अशा पद्धतीचं भगवान प्रभू रामचंद्रांचं ते बाल स्वरूप आहे। म्हणून ते दर्शन घेण्यासाठी मनुष्य किती वेळा अयोध्येला गेला तरी सुद्धा तो म्हणणार नाही आता बस झालं, आता मी जाणार नाही, असं म्हणू शकत नाही। जो एकदा गेला तो परत परत जाणार, असं भगवंताचं स्वरूप आहे। जसा जो एकदा पंढरपूरला गेला तर तो म्हणणार नाही आता माझी एक वारी झाली, बस झाली, असं कुणीच म्हणणार नाही। कारण असे हजारो लोक सांगणारे आहेत की माझ्या 50 वाऱ्या झाल्या, माझ्या 70 वाऱ्या झाल्या, इतका वेळा दर्शन झालं, तितक्या वेळा दर्शन झालं। मग एवढा वेळा एकदा दर्शन घेतलं तर भागतंय ना, मग एवढ्या वेळा का दर्शन घ्यायचं? तर तेच तर खरी भगवंताच्या स्वरूपाची हीच एक लीला आहे आणि ती अद्भुत आहे। म्हणून प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी ज्यावेळी मे महिन्यामध्ये गेलो तर त्यावेळी सुद्धा अनेक भाविक आपल्या सोबत होते। कारण त्याच्या अगोदर राघवचे पिताजी आणि आम्ही 3 जण जाऊन आलो। त्याच्यानंतर बऱ्याच भाविकांनी अपेक्षा केली की आम्हाला यायचं आहे, म्हणून त्याच्यानंतर काही भाविकांना सोबत घेऊन गेलो। तर काही राहिलेले जे भाविक आहेत की ज्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचला नाही किंवा ज्यांना काही अडचणी असेल की वेळ नसेल, अशा काही भाविकांनी पुन्हा मेसेज टाकला की महाराज आम्हाला अयोध्येला यायचंय आणि तुमच्या सोबत यायचंय। का यायचं आहे ते सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर अयोध्येला जाण्यासाठी, कारण ही जी आपली यात्रा आपण अयोध्येला जाणार आहोत, तर कशा पद्धतीने जाणार आहोत आणि अयोध्या यात्रा करत असताना आपण अनेक तीर्थ सुद्धा त्या तीर्थांना भेटी देणार आहोत। तुम्हाला मी नेहमी सांगते की तीर्थात मनुष्याने का जायचं, तर तीर्थामध्ये गेल्यावर तीर्थ आपल्याला त्याची पवित्रता आपल्याला प्रदान करत असतं, म्हणून आपण पवित्र होत असतो। आणि पवित्र होण्यासाठी तीर्थात जायचं असतं, तीर्थाची पवित्रता कमी करण्यासाठी जायचं नसतं। ही प्रत्येक माणसाने ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे। नाहीतर आपले इकडचे गुण तिकडे नेऊन ठेवायचे नाहीत, तर तिथून चांगले गुण घरी घेऊन यायचे, ह्याच्यासाठी तीर्थयात्रा असते। तसं तर महाभारतामध्ये सांगितलं, तीर्थयात्रा करत असताना तुम्ही कोण आहात हे कुणालाच ओळखले नाही पाहिजे। पांडवांचा अज्ञातवास 1 वर्षाचा तो त्याच्यासाठी होता की दुर्योधनाने सांगितलं तुम्ही कोण आहेत हे तुम्ही कुणाला ओळखता कामा नये। कुणी जर तुम्हाला ओळखलं तर तुमचा पहिल्यापासून वनवास सुरू होईल। म्हणजे अशी तीर्थयात्रा असते की त्या तीर्थयात्रेत आपल्याला कुणीच ओळखलं नाही पाहिजे। पण आपण घरी कुणाच्या ओळखीचं नसतो, महाराष्ट्रात आहोत तोपर्यंत कुणाच्या ओळखीचं नसतो, पण महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यावर आणि तीर्थयात्रेला गेल्यावर आपण व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या लोकांच्या ओळखीचे होतो। आपले गुण दोष सगळे त्या व्हिडिओतूनच दिसून जातात। म्हणून तीर्थयात्रा करायची कशासाठी आणि अयोध्येला आपल्याला जायचं कोणत्या पद्धतीने आणि तिकडे गेल्यावर अनेक तीर्थ कसे बघायचे आहेत, त्याचा विधिवत विधी काय असेल, तर तो सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। पण बऱ्याच भाविकांच्या इच्छेनुसार आणि त्यांच्या अपेक्षेनुसार आपण असं ठरवलेलं आहे की कारण आता डिसेंबर 24 मध्ये आपलं अन्नक्षेत्र नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती चालू होतंय। अन्नक्षेत्रामुळे आणि नर्मदा माईची परिक्रमा 5 फेब्रुवारीला आहे, म्हणून त्यामुळे एवढा वेळ बाकीच्या तीर्थयात्रेसाठी कधी भेटत नाहीये। पण
सगळ्यांच्या इच्छेनुसार, अपेक्षेनुसार आपण तो वेळ नर्मदा माईच्या इच्छेनेच तो वेळ आपण काढलेला आहे आणि तेवढ्या वेळामध्ये आपल्याला अयोध्या यात्रा करायची. अयोध्या तुम्हाला सांगितले की 7 मोक्षपुऱ्यांपैकी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गया नावाचं तीर्थ, की ज्याला पितृगया म्हटलं जातं, असं तीर्थ आपल्याला विशेष रूपाने करायचं आहे. आणि भाविकांच्या आणि तो कालावधी सुद्धा तो विशेष आहे. मकर संक्रांतीचा म्हणजे भगवान सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतात. त्याची सविस्तर कथा मी तुम्हाला त्याच वेळी सांगेल. तर ते एक विशेष असं एक कालावधी, विशेष पर्वकाळ, की त्यावेळी गंगासागर, गंगामाई आणि सागराचा जिथे संगम आहे, तर ते ठिकाण, त्याच्यानंतर जी एक धामामध्ये एक आहे. जसे 4 धाम आहेत भारताच्या चारी कोपऱ्याला. पहिलं द्वारका असेल, बद्रीनाथ असेल आणि जगन्नाथपुरी असेल. 4थ्या नंबरला म्हणजे शेवटचं धाम म्हणजे रामेश्वर आहे. तर त्या धामांची तीर्थयात्रा कशी करायची ती तुम्हाला मी सुद्धा काही व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. म्हणून जगन्नाथपुरी जे धाम आहे, तर ते धाम आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे, असं नियोजन चालू आहे आणि ते नियोजन त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. म्हणून अशी अयोध्येसह पितृगया आणि एकधाम यात्रा अशी आपल्याला करायची आहे. पण सगळी यात्रा विधिवत करायची आहे. नुसतं निघालो आणि आता कुठेतरी आपली व्यवस्थाच झाली पाहिजे किंवा पैसे भरले म्हणजे खूप ऐट केली पाहिजे, अशा पद्धतीचा प्रवास आपल्याला करायचा नाहीये. तर आपल्याला एक साधना आणि ती, कारण असं म्हटलं जातं, मी लहानपणापासून ऐकते की सारे तीर्थ बार बार आणि गंगा सागर एक बार, असं का म्हटलं जातं? अजून मला कुणी अर्थ सांगितला नाही त्याचा. मी खूप लोकांना विचारला, चारधाम करणाऱ्यांना सुद्धा विचारलं की काय हे सगळे चारधाम करायचे, याचा अर्थ काय आहे? तर अजून उत्तर मिळालं नाही. पण मी तुम्हाला त्यावेळी त्याचं उत्तर देणार आहे की का गंगा सागर एकदा सांगितली, का जगन्नाथपुरी करायची आणि का त्या त्या तीर्थामध्ये जाऊन तो तो विधी का करायचा आणि काय विधी असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तर त्यावेळी सांगेल. म्हणून आपल्याला ही जी यात्रा करायची आहे, तर यात्रेचा सविस्तर तीर्थ आणि प्रवास मी तुम्हाला सविस्तर सांगते. कारण तो निघण्याचा कालावधी सांगते. कारण ज्या अयोध्या यात्रेला आपल्याला जायचं आहे, एक धाम यात्रेला जायचं आहे, तर महाराजांनी ती तारीख जी फिक्स केलेली आहे, ती तारीख म्हणजे 5 जानेवारी 2025 अशी ती कालावधी आहे. म्हणजे 5 जानेवारीला आपण पुण्यातून निघणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण पुण्यातून निघाल्यानंतर आपलं पहिलं तीर्थ असेल ते म्हणजे सगळ्यांच्या ओळखीचं 12 ज्योतिर्लिंगापैकी ओंकारेश्वर, नर्मदा माईचा किनारा. कारण ज्या उत्तराखंडामधल्या किंवा उत्तर भारतामधल्या ज्या काही सगळ्या तीर्थयात्रा सुरू होतात, नव्हे नव्हे रामेश्वर सोडून इकडच्या द्वारका असेल, जगन्नाथपुरी असेल किंवा उत्तर भागामधल्या वृंदावन असेल, काशी असेल, उत्तराखंडामधले चारधाम असतील, कोणतीही तीर्थयात्रा सुरू करायला जायचं असेल तर नर्मदा माईला स्पर्श करूनच जावं लागतं. नर्मदा माईचं दर्शन घेऊनच जावं लागतं. कारण ह्या आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी ते एक खूप विशेष वरदान आहे. म्हणून नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती असलेलं जे बेटावरती ओंकारेश्वर आहे, पहिलं तीर्थ आपलं ओंकारेश्वर असेल. तिथून निघाल्यानंतर दुसरं तीर्थ आपलं उज्जैनचे महाकालेश्वर. कारण ती उज्जैन नगरी सुद्धा खूप विशेष नगरी आहे. पौराणिक नगरी आहे, ऐतिहासिक नगरी आहे. पौराणामध्ये त्या नगरीमध्ये अनेक विशेष विशेष राजे त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. मोठे मोठे महात्मे त्या ठिकाणी साधना करत आहेत. तर त्याची सुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला त्यावेळी मी सांगेल. मंगलनाथ वगैरे तीर्थ कसं झालेलं आहे, महाकालेश्वर कसे आलेले आहेत, भैरवनाथ, कालभैरव कसे आलेले आहेत, तर या सगळ्यांची कथा सविस्तर नंतर सांगेनच. म्हणून दुसरं तीर्थ आपलं महाकालेश्वर उज्जैनचे, तर ते 12 ज्योतिर्लिंगापैकीच आहेत. त्याच्यानंतर आपण तिथून पुढे निघालो की चित्रकूट, की ज्या चित्रकूटावर भगवान प्रभू रामचंद्राने वनवासात जात असताना 6 महिने त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि तिथे 6 महिन्यामध्ये प्रभू रामचंद्राने अनेक ठिकाणाला स्पर्श केला. तर अनेक ठिकाण इतकं पवित्र करून टाकलेले आहेत. त्या ठिकाणी अनसूया माता, अत्री मुनींची पत्नी, की ज्या अनसूया मातेने सीतामाईला
उपदेश केलेला आहे, ज्या उपदेशाची कथा रामायणामध्ये सविस्तर आहे, ती सुद्धा तुम्हाला त्यावेळी विशेष रूपाने मी सांगेल. ज्या अनसुया मातेने तिथं साधना केलेली आहे, दत्तप्रभूंचं जन्म ठिकाण सुद्धा तिथं सांगितलं जातं. भगवान प्रभू रामचंद्र ज्या ठिकाणी राहिले, ज्या ठिकाणी त्यांनी 6 महिन्यापर्यंत साधू संतांना, ऋषी मुनींना सुख दिलेलं आहे, ज्या ठिकाणी हनुमान धारा आहे, अशी विशेष विशेष ठिकाण. आणि जो चित्रकूट नावाचा पर्वत आहे, तसं तर चित्रकूट पर्वत इतका विशेष आहे. प्रभू रामचंद्र तिथून निघाले त्यावेळी चित्रकूट पर्वताने सांगितलं की आता माझ्याकडे कुणी येणार नाही. प्रभू रामचंद्राने सांगितलं जो तुझी, कारण ती चित्रकूटाची प्रदक्षिणा सुद्धा केली जाते. 6 किलोमीटरची प्रदक्षिणा आहे. ती प्रदक्षिणा जर केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य भेटतं. पण आपल्याला तेवढा वेळ नाहीये म्हणून आपण ती करू शकत नाही. पण कधी जर वेळ भेटला जीवनामध्ये तर ती प्रदक्षिणा नक्कीच करा. म्हणून चित्रकूट नावाचा पर्वत आहे, त्याची प्रदक्षिणा आपण करणार नाही, पण त्याचं जिथं मुख आहे त्या ठिकाणी आपण दर्शन घेणार आहोत. असे दर्शने विशेष अनेक तिथं ठिकाणं आहेत. तिथून निघाल्यानंतर आपण प्रयागराज, की ज्या ठिकाणी प्रयाग म्हणजे ज्या ठिकाणी हजारो कोटी याग झालेले आहेत, त्या ठिकाणाला प्रयाग असं म्हटलं जातं. तिथे सुद्धा वटवृक्ष आहे, हनुमानजीची मूर्ती आहे, अनेक तीर्थ तिथं आहेत. आणि विशेष म्हणजे तिथं बाकी तीर्थाला कुठं नाही गेलात तरी फक्त त्रिवेणी संगम, की जिथे सरस्वती माता गुप्त आहे आणि ज्या ठिकाणी गंगा आणि यमुना माई, ज्या यमुना माईची कथा मी तुम्हाला मागे काही व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, की भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी कालेंद नावाच्या पर्वतावरून आली वृंदावनात, किंवा त्या ठिकाणी भगवंताला भेटल्यानंतर स्वतःच जीवन जिने आता गंगा माईला समर्पण करून टाकलं, ते ठिकाण म्हणजे प्रयागराज. त्या ठिकाणी प्रयागराजच्या ठिकाणी गंगा आणि यमुना माईचा संगम आहे. तर तिथे स्नान, तिथला विधी आणि तो करून अनेक भाविक तिथून पुढचा प्रवास म्हणजे काशी, काशी म्हणजे वाराणसी. कारण काशी ही कधीची आहे, कुठून आली, कशी आली आणि काशीला वाराणसी का म्हटलं जातं, अशा तिच्या अनेक प्रकारच्या ज्या कथा आहेत, ग्रंथामधून पुराव्यासहित पुराणातून तुम्हाला त्या कथा सविस्तर सांगितल्या जातील. आणि काशीमध्ये गेल्यानंतर प्रयागराज वरून काशीला दर्शन झालं की काशीचं दर्शन झाल्यानंतर, कारण तिथे सुद्धा अनेक तीर्थ आहेत, पण आपल्याला जे तीर्थ आपल्याला बघायचे आहेत, जे बघितलेच पाहिजे, ते तीर्थ तुम्हाला तिथं दाखवलेच जातील. आणि काशी मधला म्हणजे वाराणसी मधलं दर्शन झाल्यानंतर, तिथला विधी सगळा झाल्यानंतर आपण अयोध्येला जाणार आहोत. आणि अयोध्येला गेलं म्हणजे खरोखर जी अयोध्या आज आपण फक्त तिथं गेल्यावर आपल्याला ग्रंथातली अयोध्या दिसते. याच्या अगोदर जी अयोध्या आपण पाहायचो तर ती अयोध्या आपल्याला ग्रंथात वेगळी ऐकायला भेटायची, तिथं गेल्यावर वेगळी बघायला भेटायची. पण आता अयोध्येचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं आहे. अयोध्या नगरीशी आपल्याला घेणं नाही. अरे अयोध्येचं फक्त नाव घेतलं तरी सुद्धा मोक्ष भेटतोय. मग अयोध्या नगरीत प्रवेश केल्यानंतर आणि अयोध्येत राहणाऱ्या रामाचं जर दर्शन घेतलं तर आपलं जीवनामध्ये क्लेश, दुःख हे राहणारच नाही. म्हणून भगवान प्रभू रामचंद्राचं त्या ठिकाणी भव्य असं मंदिराचं काम चालू आहे. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र बाल स्वरूपामध्ये आहे. बघितलं की भगवंताला नुसतं बघतच राहावं वाटतं, अशा प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचं. अनेक तिथं पौराणिक त्यांचे त्रेतायुगामधले, की सीतामाई की रसोई असेल, दशरथ महल असेल, असे अनेक ठिकाणं आहेत. शरयू मातेचा जो घाट आहे तर तो घाट असेल, जी राम की पौडी असेल, असे अनेक ठिकाणं आहेत. ते सगळेच ठिकाणांचं आपण दर्शन घेणारच आहोत. आणि तिथून पुढे आपण सरळ आपल्याला गयेला जाता येते. पण आपण सरळ गयेला न जाता आपण गोरखपूरला जाणार आहोत, की ज्या ठिकाणी नवनाथांपैकी गोरक्षनाथांचं ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी गोरक्षनाथांचं दर्शन घेण्यासाठी गोरखपूरला आपण जाणार आहोत. आणि गोरखपूरवरून आपण गयेला जाणार आहोत, कारण तसा ते लांबूनचा मार्ग आहे.
आणि गयेला गेल्यानंतर गयेचा विधी सुद्धा खूप विशेष आहे. ती गया म्हणजे पितृगया आहे. इकडे गुजरात प्रांतामध्ये, गुजरात राजस्थानच्या बाउंड्रीकडे तिकडे ती मातृगया आहे. त्या ठिकाणी मातृसाठी म्हणजे आईसाठी पिंडदान केलं जातं. आणि ही ही जी गया आहे की जी आपण गोरखपूर वरून पटना मार्गे गयेला जाणार, ती गया म्हणजे बिहार राज्यामधली गया आहे. तर तिला पितृगया म्हटलं जातं. तर ती गयाची जी कथा आहे, गयासूर नावाच्या राक्षसाची, तर ती सुद्धा खूप विशेष कथा आहे. त्या राक्षस किती पाप करणारा होता, किती पुण्य करणारा होता, त्यांनी कोणती साधना केली आणि त्या साधनेने ही गया तीर्थ निर्माण झालं. फाल्गू नदीच्या तीरावरती गया नावाचं क्षेत्र आहे. तर त्या ठिकाणी फाल्गू नदीला तिला ती शापित नदी आहे. सीतामाईने तिला शाप दिला की तुला कधी पाणी नसणार आहे. तर का कोणत्या कोणत्या गोष्टींना शाप दिलेला आहे ती कथा तुम्हाला नंतर सविस्तर सांगेल. पण त्या ठिकाणी फाल्गू नदीमध्ये फक्त वाळूच वाळू दिसते. तर तिच्या किनाऱ्यावरती हे गया नावाचं क्षेत्र आहे. आणि त्या गयेला जात असताना आतापर्यंत आम्हाला हजारो लोकांनी सांगितलं, आम्ही गयेला सुद्धा गेलेलो आहे. पण आतापर्यंत जेवढे लोक गयेला गेले यांनी 100% ती जी मध्ये लागणारी कर्मनाशा नदी आहे, ती कर्मनाशा ओलांडल्याशिवाय हे लोक गयेला गेलेलेच नाहीयेत. कर्मनाशा ओलांडूनच गयेला गेलेले आहेत. आणि ज्यांनी कर्मनाशा ओलांडली त्यांचं स्कंद पुराणामध्ये वर्णन आहे. कर्मनाशा ही तिची कथा तुम्ही मागे काही व्हिडिओमध्ये ऐकलेली असेल. नसेल ऐकली तर तुम्हाला तिथं गेल्यावर ती सविस्तर कथा मी तुम्हाला सांगेल. कर्मनाशा नदी अशी आहे, शापित नदी आहे. आणि तिला जर ओलांडलं तर आपल्या केलेल्या कर्माचा नाश होतो. स्पर्श बाजूलाच राहिला, फक्त ओलांडलं तरी सुद्धा. म्हणून ती नदी आपल्याला ओलांडायची नाहीये. तर त्याच्यासाठी इथून पुढं कधीही, कारण आतापर्यंत भरपूर टूर्सवाले ट्रॅव्हल्सवाले तिथून गयेला घेऊन गेले, गयेवरून परत काशीला सुद्धा आले. पण तो मार्ग काशीला गयेवरून येता येतं, पण त्याच्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. आणि मी तुम्हाला अगदी अंतकरणापासून खऱ्या भावनेने असं तुमचं धंदा बंद पाडण्यासाठी मी हे सांगत नाहीये. कुणी टूर्स ट्रॅव्हल्स वाल्यांना सुद्धा माझा राग येऊ शकतो की असं सांगितल्यामुळे आमचं अंतर वाढेल, असं सांगितल्यामुळे आमचा वेळ वाढेल, असं सांगितल्यामुळे आमचे येणारे भाविक जे आहेत त्यांना खर्च जास्त वाढेल आणि त्याच्यामुळे भाविक येणार नाही किंवा कानागाडा करतील, असं तुम्हाला वाटू देऊ नका. कारण लोकांना मुद्दामून सांगा की तुम्ही अशाच पद्धतीने प्रवास केला पाहिजे, तेव्हाच तुमची गयेला केलेला विधी तुमचा तो फलद्रूप होतो. आणि काशीला जाऊन, अयोध्येला जाऊन, गोरखपूरला जाऊन, अनेक तीर्थाला जाऊन जे पुण्य तुम्ही कमवलंय, हे सगळं पुण्य तुम्हाला तुमच्या सोबत ठेवलं पाहिजे. आणि ते सोबत राहण्यासाठी तुम्हाला कर्मनाशा ओलांडावी लागणार नाहीये. तर कर्मनाशा ओलांडू नये ह्याच्यासाठी जो मार्ग असेल तो मार्ग, त्या मार्गासाठी मी जवळजवळ 3 वर्ष त्याचा अभ्यास केला. कारण नर्मदा परिक्रमा आणि नर्मदा माईचे आपण जे 81 भाग ऐकता आमच्या परिक्रमेचे, तर तो अनुभव तर आहेच, पण त्याच्यासाठी अभ्यास सुद्धा. फक्त नर्मदा पुराणाचा नाहीये. नर्मदा माईने अनेक ग्रंथांच्या अभ्यासातून नर्मदा परिक्रमा काय आहे आणि नर्मदा माईच्या किनाऱ्यावर कोणते तीर्थ कसे वसले, त्याची पूर्वकथा, ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासातून मिळाल्या. आणि आता ह्या तीर्थयात्रा करण्यासाठी सुद्धा अनेक लोक आम्हाला अनेक वर्षापासून सांगतात की तुम्ही जशी नर्मदा परिक्रमा विधिवत करता तशी हे बाकीची चारधाम यात्रा सुद्धा. पण जोपर्यंत आपल्याला काही कळत नाही तोपर्यंत आपण काही करायचं नाही. ज्या दिवशी आपल्याला ती गोष्ट कळेल त्याच दिवशी दुसऱ्याला सांगायची. म्हणून अयोध्या आणि गयेची यात्रा आम्हाला ज्या दिवशी कळाली त्याच दिवशी आम्ही दुसऱ्यांना सांगितले. आणि आता तुम्हाला सुद्धा ह्याच्यासाठी सांगतो, कारण सगळ्यांनी मुद्दामून हे ऐका. जे टूर्सवाले आहेत, ट्रॅव्हल्सवाले आहेत, त्यांनी तर मुद्दामून ऐका. आणि मी सांगते अशाच पद्धतीने लोकांना घेऊन जा. म्हणजे तुम्ही जे लोकांना साधना घडवत आहात, जी तीर्थयात्रा घडवत आहात, त्याचं तुम्हाला 30% पुण्य तुम्हाला मिळेल, बाकीचं त्या लोकांना मिळेल. पण एवढं पुण्य तुम्हाला फुकट मिळून जाईल फक्त त्यांची यात्रा व्यवस्थित करून आणली तर. कारण खाणं पिणं राहणं या गोष्टी मागं पुढं होत असतात, हे सगळ्यांना माहिती असतं. घराच्या बाहेर पडलं की माणूस म्हणतं ना, घराच्या बाहेर पडलं की अंगण पारखं असतं.
म्हणून अशा गोष्टींची बाकीच्यांची तयारी असते, पण तीर्थयात्रा व्यवस्थित करून घेण्यासाठी मी तुम्हाला तो आता मार्ग सांगते आणि तो मार्ग नुसता सांगते नाही, तर तो दाखवून देते. कारण त्याच्यासाठी महाराज आणि मी आम्ही दोघांनी सुद्धा 3 वर्ष त्याचा अभ्यास केला, की कोणत्या मार्गाने गेल्यावर ही चुकवली जाईल. तर त्या त्या गावाचे नावं आणि तो सगळा नकाशा आम्ही दोघांनी बनवला आणि तो नकाशा मी तुम्हाला आता दाखवते. तो व्यवस्थित उघड्या डोळ्यांनी बघा आणि त्याच मार्गाने तुम्ही इथून पुढे ती यात्रा करा. हे पहा, आता हा व्हाईट बोर्ड आहे. तर याच्यावरती हा नकाशा बनवलेला आहे. आपल्याला नावं सगळी दिसतात, गावांची नावं दिसतात, हे सगळे रेषा दिसतात. पण हे सगळं काय आहे असं लक्षात येणार नाहीये. तर मी तुम्हाला सगळं समजून सांगते. तर तुम्हाला इथं सूची म्हणून असं दिलेलं आहे. तर रोड अशा पद्धतीची 2 रेषा असेल तर तो रोड आहे. जी जाड रेषा आहे, तर ही नदी आहे आणि हे जे तीर्थक्षेत्र आहे, म्हणजे तीर्थक्षेत्राला अशा पद्धतीचं बनवलेलं आहे आणि संगम स्थान जे आहे त्याला गोल बनवलेलं आहे. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला कर्मनाशा नदी कुठून निघते आणि कुठं तिचा संगम होतो. म्हणून कुठून कुठपर्यंत तिच्यावरून जे पूल आहेत, जे रस्ते आहेत, तर तिथून जायचं नाहीये, असं मी तुम्हाला दाखवून देते. आता ही कर्मनाशा नदीचा इथं उगम आहे. हे कर्मनाशा उगम स्थान म्हणजे कैमूर नावाच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे बिहारमध्ये कैमूर नावाच्या जिल्ह्यामध्ये तिचा उगम आहे आणि ती इथून अशी वाहत वाहत या ठिकाणी चौसा नावाचा जिल्हा आहे. तर चौसा नावाच्या ठिकाणी ती गंगा माईला येऊन संगम पावते. अशी ही कर्मनाशा नदी आहे. 4 जिल्ह्यातून वाहते. 200 किलोमीटर तिचं फक्त अंतर आहे. एवढी छोटीशी नदी आहे, पण ओलांडली तर सगळं कर्मांचा नाश करते. आणि ही जी नदी आहे, ही सुद्धा जाड रेषा दिसती वाकडी तिकडी. ही सोन रिव्हर आहे. ही सोन नदी खूप मोठी नदी आहे. बिहार तिकडे ही अशी या मार्गाने येऊन इथे गंगा माईला मिळते पटनाच्या थोडस अलीकडे. इकडे पुढे पटना राहते. तर आणि ही जी आडवी आहे, तर ही जाड रेषा ही म्हणजे गंगामाई आहे. तर गंगामाई आपण कुठून दाखवली? काशीमधून दाखवली. काशीमधून पटनापर्यंत. कारण आपल्याला फक्त कर्मनाशाची तिचा संबंध आपल्याला दाखवायचा आहे. तर ती काशीवरून निघालेली आहे आणि अशी वाकडी तिकडे जास्त वळणं घेत ती पटनापर्यंत आपण दाखवली. तर इथं काशी आहे आणि या ठिकाणी गया आहे. तर हे तीर्थक्षेत्राला अशा पद्धतीची खूण केलेली आहे, पताकाची खूण. तर या ठिकाणी गया आहे. आता गयावरून काशीला किंवा काशीवरून गयाला सरळ मार्ग हा आपल्याला दिसतो. या 2 रेषा ज्या दिसतात ना, तर ह्या सरळ मार्गाचा आहे. मग बरेच भाविक की सांगतात की आम्ही याच मार्गाने गेलो होतो आणि जातात सुद्धा. काशीवरून जेव्हा गयाला जातात तर याच मार्गाने जातात. जसं गयावरून निघाले की धोबी असेल, औरंगाबाद असेल, दोहरी असेल, सासाराम असेल, नौबतपूर असेल की नौबतपूर इथं कर्मनाशा इथं क्रॉस होते. नौबतपूरच्या जवळ आणि पुढे चांदोली, मुघल सराई आणि काशी अशा पद्धतीने सरळ मार्ग आहे. आणि आणखी एक मार्ग सांगितला जातो. तर गयावरून निघाल्यावर गोह म्हणून आहे. तर दाऊद नगर आहे, नासरीगंज आहे आणि हे सोन रिव्हरच्या इथं क्रॉस होते सोन रिव्हर. आणि इथून पुढे आल्यावर विक्रमगंज आहे. विक्रमगंज मध्ये आलं की त्याच्या थोडस पुढे आल्यावर 2 मार्ग आहेत. मग एक मार्ग पुन्हा सरळचाच आहे. हा जसा जितका सरळ दिसतो तितका हा सुद्धा थोडंसं अंतर वाढतं आणि इथून तो सरळ इकडे काशीकडे यायला निघतो. तर मध्ये चौसा लागतं. चौसामध्ये कर्मनाशा नदीचा या ठिकाणी संगम म्हणजे हा जो रस्ता आहे, या रस्त्याच्या पुढे जाऊन नंतर तिचा संगम आहे. म्हणून रस्त्यावरून इथून कर्मनाशा क्रॉस होते. म्हणून आपल्याला चौसावरून कर्मनाशा क्रॉस करायची नाही किंवा चौसावरून आपल्याला काशीकडे जायचं नाहीये. इथून पुढे या मार्गाला लागलं की मग असं जाऊन इथे काशी आहे. पण आपल्याला याही मार्गाने जायचं नाही, याही मार्गाने जायचं नाही. तिसरा मार्ग आम्ही काढला आणि हा थोडा छोटा असेल. आम्ही ज्यावेळी गेलो अयोध्येला, त्यावेळी बरेच भाविक विचारायचे आपण कसं गेलो कळलं नाही. कारण रात्रीच्या वेळी आम्ही जवळ 3 रात्री जागून काढल्या, की ड्रायव्हरला सुद्धा हा रस्ता माहिती नाही किंवा त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही. म्हणून या मार्गाने गयेवरून निघालं, की गोह, दाऊद नगर आणि नासरीगंज म्हणजे इथं सोन रिव्हर क्रॉस होते. इथं विक्रमगंज वरून या रस्त्याने न येता
खालच्या रस्त्याने म्हणजे नवा नगर मार्ग असं त्यांना म्हणायचं. तिथं लोक भेटले की त्यांना विचारायचं, कारण मॅपवर सुद्धा हा सगळा मार्ग दाखवत नाहीये. हा तुम्हाला अशा पद्धतीनेच पाहत पाहत जावं लागेल. हा नकाशा तुम्ही सोबत ठेवून जा. नवानगर मार्गाने जायचं आणि पुढे इतरही हे गाव लागेल आणि ह्याच्या पुढे गंगेवरून आपल्याला क्रॉस व्हायचंय. म्हणजे चौसा, करमनाशी इकडं साईडला राहते. इकडं या मार्गाचा आपल्याला काहीच संबंध येत नाही. गयेवरून आपण इकडं, तर जिथं क्रॉस व्हायची गंगा आपल्याला ते ठिकाण बक्सर आहे. बक्सर मोठं शहर आहे, जिल्ह्याचं ठिकाण आहे. तर इथं आपल्याला क्रॉस व्हायला काहीच भीती नाहीये किंवा काही अडचण नाहीये. खूप मोठा रस्ता आहे आणि इथून गंगा क्रॉस झालं की थोडा लांबचा मार्ग आहे असा. म्हणजे तो मोहम्मदाबाद आहे. मोहम्मदाबादला पुढे जायचं. कारण इथून पुढे तुम्हाला परत इकडे चौसाला जायला मार्ग दाखवेल, तर तिकडे जायचं नाही. बक्सर वरून गंगा क्रॉस करून मोहम्मदाबादला जायचं. तिथून पुढे गाझीपूर विचारताना बक्सर गाझीपूर असं विचारायचं आणि गाझीपूर वरून मग आमेद आणि मग काशी असा थोडा फिरून, हा बराचसा फिरून मार्ग आहे. अंतर वाढतं पण ह्याने कर्मनाशा ओलांडली जात नाही आणि कर्मनाशा ज्याची ओलांडली गेली नाही त्याचीच गयाची नवे नवे तीर्थयात्रा जी आहे ती सगळी तीर्थयात्रा त्याची सफल झाली. जाताना सुद्धा या मार्गाने जाऊ नका, येताना सुद्धा या मार्गाने येऊ नका. लांबून पडेल पण हाच मार्ग योग्य असेल अशा पद्धतीचं हा बोर्ड आपण बनवलेला आहे, असा हा नकाशा बनवलेला आहे. म्हणून अशा पद्धतीची तीर्थयात्रा आपल्याला करायची आहे. म्हणून अशी ही गया आणि काशी अनेक तीर्थ, म्हणजे बऱ्याच तीर्थाकडे जात असताना इकडून तिकडं तिकडून इकडं असं होऊ शकतं त्या ठिकाणी. म्हणून काळजीपूर्वक जर असं केलं, कारण बघून आपण ही यात्रा केली तर मॅपवरती हे सगळे रस्ते दाखवणार नाही. म्हणून आपण हा नकाशा बघून जर यात्रा केली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. कारण गावाची नावं म्हणजे हे मोठ्या मोठ्या शहरांची नावं दिलेली आहेत. म्हणून हे तुम्हाला मार्गात कुणी सांगू शकेल आणि अशा पद्धतीने तुमची यात्रा विधिवत होईल. अशीच यात्रा आपल्याला करायची आहे आणि ती यात्रा म्हणजेच अशा पद्धतीची आपली ही एकधाम यात्रा आहे. तर याच्या पुढे आपण गया नावाचं तीर्थाचं, त्या गयेला सगळं विधिवत आपलं कर्म केलं की त्याच्यानंतर, कारण त्या ठिकाणी महिला सुद्धा, स्त्री सुद्धा पिंडदान करू शकते आणि सीतामाईने तो अधिकार सगळ्या स्त्रियांना मिळवून दिलेला आहे. म्हणून तिथला विधी आपण सगळा व्यवस्थित केला की तिथून पुढे आपण म्हणजे पूर्वेकडं, म्हणजेच ज्या ठिकाणी गंगेचा आणि सागराचा संगम झालेला आहे असं गंगा सागर नावाचं तीर्थ, कारण चारधाम करत असताना गंगा सागर हे तीर्थ मध्ये येत असतं, तर त्या तीर्थाला तिथे जावंच लागतं. म्हणून आणि हे सगळं तीर्थाला जायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर तिथलं जल भरून आणायचं असतं. आता आपण गंगासागर अनेक वेळा केलेलं असेल, काही लोक दरवर्षी सुद्धा करतात चारधाम यात्रा. ठीक आहे, करता, पण त्याचा विधिवत करा. तुम्ही द्वारकेला गेलात, बेट द्वारका असेल, कोणती द्वारका असेल, तर त्या दोनही ठिकाणचं तुम्हाला जल भरून आणायचं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, पशुपतीनाथ हे सगळे जेव्हा धाम कराल, तीर्थयात्रा कराल, तर त्या सगळ्या ठिकाणचं वेगवेगळ्या बाटलीमध्ये जल भरून आणायचं असतं. आणि ज्यावेळी गंगासागरला जाल तर गंगासागरमध्ये सुद्धा जल भरायचं असतं. आपण गयेवरून निघालो की गंगासागरला जाणार, तिथलं जल भरणार आणि तिथं दर्शनीय जे स्थळ आहे, गंगेचा आणि सागराचा संगम कुठे आहे आपण नावेतून तो पाहणार आणि तिथून पुढे निघालो की आपण, म्हणजेच आपण कलकत्ता, की ज्या कलकत्त्याला कालिका मातेचं मंदिर आहे तर ते मंदिर सुद्धा पाहणार आहोत. अनेक तिथे काही दर्शनीय स्थळ आहेत, तर ते सुद्धा तिथे सुद्धा दर्शन घेणार आहोत. तिथून पुढे आपण कोणार्कला जाणार. कोणार्क म्हणजे ज्या ठिकाणी भगवान सूर्यदेव, म्हणजे जिथून सूर्य उगवतो, तर ते आपल्याला बघायला भेटतं. सूर्यदेवाचं मंदिर आहे तिथे. आणि असं म्हटलं जातं की अगोदर अरुणोदय होतो आणि नंतर सूर्योदय होतो. तर भगवान सूर्यदेवाचा रथाचं चक्र आपल्याला ते सगळं बघायला भेटतं. आणि तिथून पुढे निघाल्यानंतर भुवनेश्वर असेल, त्याच्यानंतर जगन्नाथपुरी असेल, साक्षी गोपाल असेल. आता जगन्नाथपुरी हे धाम आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला दर्शन घ्यायचंय. आणि जगन्नाथपुरी
त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला तिथूनही जल भरून घ्यायचं आहे. जगन्नाथपुरी झाल्यावर जे साक्षी गोपाल असेल, भुवनेश्वर असेल आणि हे सगळे तीर्थ, कारण हे तीर्थ आपलं विशेष असेल, कारण या सगळ्या तीर्थाचं जे आपण जल भरून आणणार आहे, कारण याच्याही आधी केलं असेल, तुम्ही जल भरून आणलेलं असेल, पण सगळं एकत्रच असेल. म्हणून वेगवेगळ्या बाटलमध्ये जल असलं पाहिजे आणि ते जल भरून आणल्यानंतर त्या जलाचं काय करायचं? मग काही लोक असं करतात, की आता केदारनाथ केला लगेच माऊंद करून घ्यायचं, द्वारका केली लगेच माऊंद करून घ्यायचं, गंगासागर जगन्नाथपुरी केली लगेच माऊंद करून घ्यायचं, रामेश्वर केला, म्हणजे एकेका तीर्थाचं स्वतंत्र करतात. पण विधी तसा नाहीये. हे तीनही तीर्थ झाल्यानंतर, तीनही धाम झाल्यानंतर जगन्नाथपुरी गंगासागरचं जे जल आहे, सगळ्याचं जल भरून आपल्याला रामेश्वरला न्यायचंय आणि रामेश्वरला ते जल भरून जल तिथलं जल म्हणजे तिथलंही जल आणि हे जल रामेश्वरला ते जल घालायचं आणि तिथून जल परत वाराणसीला म्हणजे काशीला न्यायचं असतं. त्यावेळी आपली यात्रा चारधाम यात्रा पूर्ण होत असते. पण आपल्याला आता फक्त नर्मदा परिक्रमेचा जास्त अभ्यास सगळ्यांचा झाला, म्हणून सगळेजण तिकडे जाऊन फक्त नर्मदा परिक्रमा करू लागले, त्याचे व्हिडिओ दाखवू लागले. पण माझं एक असं सोज्वळ मत आहे की नर्मदा परिक्रमा तर कराच करा, ती खूप मोठी साधना आहे. कारण नर्मदा परिक्रमा केली की शिल्लक काहीच राहत नाही करायला, इतकी शेवटची साधना आहे आणि एवढी विशेष साधना आहे. पण चारधाम यात्रा सुद्धा पायी पायी करा. चारधाम यात्रेचा सुद्धा विधी कळून घ्या. हे सगळं भारतातच आहे. म्हणून जगन्नाथपुरीचं आपण दर्शन घेतल्यानंतर तिथलं जल सगळ्या ठिकाणचं भरून घेतल्यानंतर आपण पुढे रामटेकला येणार आहोत. म्हणजे भेडाघाट, रामटेक आणि शेगाव अशा पद्धतीचा आपला पुढचा प्रवास राहणार आहे आणि तिथून पुढे परत पुण्याला आपली यात्रा पूर्ण होणार आहे. तर यात्रा कशी करायची आणि यात्रा समाप्ती कशी करायची आणि त्याच्यानंतर या सगळ्या तीर्थाचं आपण यात्रा केली, हे जल भरलं, याचं विधिवत काय करायचं, तर सगळी सविस्तर माहिती तुम्हाला नंतर सांगितली जाईल त्या वेळी. म्हणून अशा पद्धतीची आपली ही एकधाम अयोध्या आणि गया हे विशेष तीर्थ आणि एकधाम म्हणजे जगन्नाथपुरी गंगासागर हे एक असं धाम, या धामाची यात्रा आपल्याला करायची आहे. आपण पहिल्यांदा, कारण आम्ही जर जे करायला निघालो तर असं कुणीतरी म्हटलंय आणि चला म्हटलंय किंवा काढा यात्रा म्हणून निघायचं असं नाहीये. तर त्याच्यासाठी खूप अभ्यास अगोदर केलेला आहे, वेळ त्याच्यासाठी भरपूर दिलेला आहे. म्हणून ही आपल्याला यात्रा विधिवत करायची. सगळ्या गोष्टी परत परत केल्या पाहिजे असं काही नाही. एकदाच करा, पण विधिवत करा आणि चांगली करा, की ज्याने आपल्या मनाला समाधान वाटेल आणि आपण हे केलंय, हे भगवंतापर्यंत पोहोचलंय असं आपल्याला सुद्धा त्याची काहीतरी पत्रिका मिळाली पाहिजे, काहीतरी पुरावा मिळाला पाहिजे की देवाला ह्या गोष्टी मान्य झाल्यात. नुसतं गेलो ना आलो आलो असं नको व्हायला. म्हणून अशा पद्धतीची आपल्याला ही यात्रा करायची आहे. तरी अंदाजे 16-17 दिवसाचा हा प्रवास असू शकेल आणि ह्याच्यासाठी महाराजांनी सांगितलं की आजपासूनच, म्हणजे आपण जेव्हापासून व्हिडिओ बघायला लागले, आपण लगेच बुकिंग करा. कारण आपण आतापर्यंत गंगासागर जगन्नाथपुरी पाहिली असेल, अयोध्या पाहिली असेल, गयाचा विधी केलेला असेल, पण तुम्हाला हे सगळं विधिवत तुमच्याकडून करून घेणार आहे. म्हणून ह्याच्यासाठी तुम्ही परत गंगासागरला चला, परत जगन्नाथपुरीला चला, की जेणेकरून तुमचं विधिवत सगळ्या गोष्टी करून घेतल्या जाईल आणि त्याचा आनंद तुम्हाला काही विशेष मिळेल, की इथून पुढे तुम्ही आयुष्यभर तो आनंद सांगत बसाल. कारण तीर्थयात्रा केली की सांगितलं जातं की मावंद म्हणजे कुणाला सांगू नका, पण तीर्थयात्रा कशा पद्धतीची केली पाहिजे, ती केल्यावर काय मिळतं आणि कोणता आनंद भेटतो, तर हे तर नक्कीच सांगितलं पाहिजे. म्हणून अशा पद्धतीची आपली ही अयोध्या, गया आणि एकधाम म्हणजे गंगासागर जगन्नाथपुरी यात्रा अशा पद्धतीची आपली यात्रा असेल. तर हिची तारीख आहे 5 जानेवारी 2025 आणि त्याच्यानंतर आपली 1 महिन्याने लगेच नर्मदा माईची बसद्वारे प्रदक्षिणा आहे. तर ती बसद्वारेची प्रदक्षिणा आहे, तर त्या प्रदक्षिणेची सुद्धा तारीख 5 फेब्रुवारी 2025 अशा पद्धतीची असेल.
म्हणून या तीर्थयात्रेमध्ये आपण सहभागी व्हावं, ह्याचा आनंद घ्यावा आणि आनंद घेत असताना खूप विशेष सुविधेची अपेक्षा करू नये. कारण विशेष सुविधा पाहायला गेलं तर आपल्याला जे करायचं ते बाजूलाच राहून जातं. आता रूम घेतली, रूम मध्ये गेला, रूम मध्ये झोपून राहाल. तुम्हाला काय माहिती बाहेरच्या जगात काय चाललंय. ज्या ठिकाणी गेला तिथलं परिसर तर बघायला भेटला पाहिजे. आणि आपण शक्यतो रूम घेणार नाही. घेतल्या ज्या ठिकाणी हॉल उपलब्धच नसेल तर रूम सुद्धा घेतली जाईल. पण शक्यतो आपण जास्तीत जास्त कंबाईन हॉलच घेणार आहे. कारण त्या हॉलमध्ये आपल्याला जी तीर्थामध्ये आपण आलोय, जी तीर्थ आपण पाहिलं किंवा पुढे पाहायचंय, तर त्याची माहिती आपल्याला सविस्तर सांगता येईल. ह्याच्यासाठी आपली सुविधा अशा पद्धतीची असेल. 2 टाईम जेवण, 2 टाईम चहा, 1 टाईम नाश्ता, ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्या जसं नर्मदा परिक्रमामध्ये व्यवस्था असते त्या पद्धतीचीच राहणार आहे. म्हणून अशा पद्धतीचं सगळं नियोजन आहे. तर आपण लवकरात लवकर ही सगळी साधना करण्यासाठी, विधिवत साधना करण्यासाठी महाराजांकडे स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत, या नंबरवरती आपण फोन करायचा आहे. तिन्हीपैकी कोणत्याही नंबरवरती फोन करा आणि आम्ही दोघंही कुणीही फोनवरती तुमच्यासोबत बोलू आणि तुमच्या शंकेचं निरसन सुद्धा करू आणि तुमचं बुकिंग सुद्धा करून घेऊ. म्हणजेच आपणा सगळ्यांना ही तीर्थयात्रा करता येईल आणि याचा आनंद आपल्याला घेता येईल. म्हणून जास्त काही न बोलता या ठिकाणी थांबते. नर्मदे हर. जय श्रीराम.